शेवगाव तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे गॅस टंचाई विरोधात आंदोलन। शेवगाव राज्यभरात सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे व गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी अकोले येथे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तब्बल 5 तास उन्हात रांगेत उभे होते। त्याच रांगेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच अमरावती येथेही गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गॅस टंचाईमुळे घरातील स्वयंपाक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली असून गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत। चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहेत। जगण्यासाठी अनेकांना कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे। महाराष्ट्रातील हजारो छोटे व्यावसायिक अडचणीत आले असून अनेकांनी आपली दुकाने बंद केली आहेत। हॉटेल्समध्ये नाश्त्याचे पदार्थ जसे की इडली, डोसा व तळले जाणारे पदार्थांची विक्री थांबली आहे। घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम व केटरिंगची कामेही या टंचाईमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत। या परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवरही झाला असून मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून गावाकडे परतत आहेत। तसेच LPG गॅस कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे रिक्षा भाड्यात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी अरे ओ नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। तसेच तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक चूल पेटवून महिलांनी स्वयंपाक करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। या आंदोलनात प्राध्यापक किसन चव्हाण, कॉ सुभाष पाटील लांडे, प्रकाश बापू भोसले, शेख प्यारेलाल भाई, ऑगस्टिन गजभिव, अरुण झांबरे पाटील, शाहूराव खंडागळे, सुनील खंडागळे, रवींद्र नीळ, आलका भोंगळे, सुमन नीळ, सुंदर आल्हाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सरकारने तात्काळ गॅस टंचाई दूर करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी ठाम मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। अमेरिकेच्या पुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदींचा अमेरिकेपुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदी चले जाओ, चले जाओ, चले जाओ। आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये देशभर जी काही गॅस टंचाई वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, याच्या निषेधार्थ जे मोदी सरकार आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभर आज चूल पेटवून आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। आम्ही आज शेवगाव तालुका तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे छोटे छोटे व्यावसायिक, आमच्या माता भगिनी आज आम्ही चूल पेटून या ठिकाणी या महागाईचा, गॅस टंचाईचा जाहीर धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केले। खरं म्हणजे ही गॅस टंचाई कशामुळे आलेली आहे हे कारण जर शोधलं तर आता जगामध्ये एक महायुद्ध चालू आहे। आपल्याला इराणकडनं मिळणारं जे काही डिझेल आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बंद झालेलं आहे, कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे। खरं म्हणजे तसे भारताचे आणि इराणचे अत्यंत मैत्रीपूर्ण असे संबंध असताना देखील आपण अमेरिकेच्या बाजूनी का उभे राहिलो किंवा अमेरिकेपुढे या देशाचा स्वतःला विश्वगुरू समजणारा, स्वतःला 56 इंच छातीचा समजणारे जे काही पंतप्रधान आहेत ते अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प यांच्यापुढे का नाचतायत, का मुजरा करतायत, त्याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर आता जगभर जी एप्स्टीन फाईल गाजत आहे त्या एप्स्टीन फाईलमध्ये अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्षांचं नाव आलेलं आहे आणि त्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही मंत्री यांचं देखील नाव आलेलं आहे। म्हणजे ते जे काही कृष्णकृत्य आहे त्या एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं अत्यंत मानवतेला काळीमा फासणारं, अत्यंत घाणेरडं अशा पद्धतीचं त्या एप्स्टीन फाईलमध्ये दडलेलं आहे आणि म्हणून यांची नावं त्याच्यामध्ये आल्यामुळं ते झाकवण्यासाठी, त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे आणि म्हणून आपण इराणच्या बाजूने उभे आहोत, कारण अमेरिकेचे जे ट्रम्प आहेत त्यांच्या हातामध्ये ती एप्स्टीन फाईल आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव आलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो त्या पद्धतीनं
तुम्हाला वागावं लागेल भारताला, अशा पद्धतीची धमकी या ठिकाणी ट्रम्प देत आहे. आणि म्हणून हे मुद्रामुजी राहिलेले नाही, तर हे मुजरामुदी झालेले आहेत. आणि म्हणून जसं जसं ट्रम्प सांगतील त्या पद्धतीनं परराष्ट्रीय धोरण आखायचं, ते सांगतील त्यांच्या तालावरती नाचायचं, कळसूत्री बाहुल्यासारखं नाचायचं. आणि म्हणून आपलं आणि इराणचं कुठलंही वाद नसताना, आपले संबंध चांगले असताना आपण अमेरिकेच्या बाजूने उभे राहिल्यामुळं आज ही टंचाई आलेली आहे. या टंचाईमध्ये आपण बघितलं की आत्तापर्यंत रांगेत उभे राहून अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये 2 शेतकरी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. अजूनही काही होऊ शकतं भविष्यामध्ये. ही कृत्रिम टंचाई आहे का? सर्वसामान्य लोकांचं जीवन आपण सुधारणार होतात, त्यांना जीवन तुम्ही म्हणजे जीवनामध्येच तुम्ही या ठिकाणी हातभार लावणार होतात, परंतु तुम्ही तसं काही केलं नाही. आणि आज सर्वसामान्य लोकांचं जीवन हे मुश्किल झालेलं आहे. रांगेमध्ये 45 दिवस या ठिकाणी गॅस टाकी भेटत नाही. आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. हे नरेंद्र मोदींचं अपयश आहे. स्वतःला 56 इंच छातीचे समजणारे आणि विश्वगुरु समजणारे नरेंद्र मोदींचे जे हे अपयश आहे. आम्ही अंधभक्तांना, जे मोदींचे देशभर अंधभक्त आहोत, त्यांना आम्ही चेतावणी देत आहोत की हे बघा, आता बघा नरेंद्र मोदींच्या काळात काय चाललेलं आहे. ते गॅस टंचाई आलेली आहे, डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, रस्त्यावरती लोक आलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा ते दिवस येतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे यांचं अपयश आहे. आणि म्हणून या देशातनं नरेंद्र मुक्त केला पाहिजे जनतेनं. त्याच्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.